अनुसया माय दोन्ही कर जोडून उभी राहून दत्तात्रय महाराजांना विनंती करीत आहे की देवा, हा स्वयंपाक मी शुद्ध स्नान करून या केला आहे, तरी शुद्ध स्नान देहाची पण आणि जीवाची पण. देहाची स्नान पाण्यामुळे शुद्ध होते व जीवाची स्नान आनंद दत्त नामाने. तर अशा आनंद दत्त नामाने मी सतत सचेल स्नान करीत असते व अशीच स्नान करून हा स्वयंपाक तयार केला आहे देवा. ती आनंद दत्त नामाचे सचेल स्नान करते वेळेस मी माझ्यामधला आळस व निद्रा या दोन्हीला दूर केलं आहे देवा. त्यांना सोडून दिलं आहे किंवा त्यांना टाकून दिलं आहे देवा. त्यामुळे देवा, माझ्या अंतरंगातले षडविकार, षडरिपू, सप्तव्यसन, आवरण, त्रिदोष, त्रिताप, 16 संस्कार या सर्वांचा नाश झाला देवा, किंवा ते माझ्यापासून दूर गेले हे देवा तुमच्या आनंद दत्त नामामुळे. व अशा प्रकारे सचेल स्नान झाल्यानंतर माझ्या अंतरंगी सत्य, धर्म, ज्ञान, क्षमा, दया, शांती, विवेक हे माझ्या अंतरंगात प्रवेश केले व ते सतत माझ्यासोबत राहतात. व अशा या शुद्ध भावाने आनंद दत्त नामाधारे तुम्हाला आळविण्याचा प्रयत्न करीत आहे देवा. दत्तात्रेया, अवधूता, आनंद कंदा, परम आघादा, कृपावंता, भगवंता, अशा प्रकारे मी तुमचे चिंतन, स्मरण, ध्यान, ध्यास, निज ध्यास आपल्या शुद्ध मनाने, शुद्ध चित्ताने, पतिव्रत भक्तीने, भावाने गोवण्याचा प्रयत्न करीत आहे देवा. असे अनुसया माय गुरु महाराजांच्या चरणावर लीन होऊन विनंती करीत आहे व पुढे म्हणते, या चौदेहाला म्हणजेच स्थूळ देह, सूक्ष्म देह, कारण देह व महाकारण देह. स्थूल देह हा ब्रह्मदेवाचा, सूक्ष्म देह हा विष्णूंचा व कारण देह हा महादेवाचा व महाकारण देह हा महाविष्णूंचा. ऐशिया चौदेहाला एकत्र करून त्या जसे परातीत पीठ टाकून मळतात, त्याचप्रमाणे या चौदेहाला भाव भक्तीच्या परातीत टाकून एकत्र करून मळले देवा. व त्यांच्या बारीक बारीक तार तयार करून त्यांच्या शेवाया तयार केल्या देवा. व माझ्या अंतःकरणातला दृढ भाव, दृढ विश्वास माझ्या अंतरी ठेवून निर्मळ निश्चयी भाव स्वरूपाचा भात तयार केला देवा. व या माया व ममता या दोघींना एकत्र करून मळून त्यात एकात एक भरून, जसे गव्हाच्या पोळीत पुरण भरून पुरणपोळीत केली जाते, त्याप्रमाणे माया या पोळीमध्ये ममता पुरण भरून त्याची पुरणपोळी तयार केली देवा. व त्यावर नवनीत व धृत वाढून या, म्हणजेच जसे दुधाला तापून साय काढली जाते व त्या साईला विरजन लावून दही बनविले जाते व दह्याला रवीद्वारे हलवून नवनीत म्हणजेच लोणी काढले जाते व त्या लोण्याला तापून तूप तयार होते. अशा क्रियेने माझ्या अंतरीची श्रद्धा, दृढ भाव यास आनंद दत्त नामाने भजविले व त्याचे दृढ विश्वासाने व भक्तिरूपी रवीने मंथन केले व त्यामधून परज्ञानामृत लोणी तयार झाले. व त्या परज्ञान व आनंद दत्त नामाधारे भजून चिंतन, स्मरण, भजन, मनन, ध्यास निजदासाद्वारे आनंद रत्न काढिले. तेची आनंद नामी धृती त्या पोळीवर वाढले आहे. व नवविधा भक्ती, श्रवण, कीर्तन, स्मरण, पाद सेवन, अर्चन, वंदन, दास्यत्व, सख्यत्व व आत्मनिवेदन अशी भक्ती स्वामी महाराजा दत्तात्रेया तुमच्या चरणी अर्पण करीत आहे देवा. त्याचा प्रेम भावाने स्वीकार करा. असे देवा, माय बापा, सखया असे म्हणून श्री माय अनुसया माय विनंती करत आहे. माय बाप हो, षडरस पक्वान मातेने सिद्ध बा केले की स्वामी भोजनास बैसले. पंचामृत भोजन करुणी तृप्त झाले की 17वी जल प्राशिले. जीवा कारणी घेतले अवतार कलियोगी आले की सह्याद्रीगिरी राहिले. त्रिदोषापासून दूर करी तू मोक्षाचा दाता की भोजन करा तुम्ही अवधूता. उभी राहुनी करी करुणा अनुसया माता
की भोजन करा तुम्ही अवधूता. मायबाप हो, अशा प्रकारे अनुसया मायेने षडरस पक्वान तयार केले. षडरस म्हणजेच काम, क्रोध, मोह, लोभ, दंभ, अहंकार व षडरिपू म्हणजेच आशा, मनशा, तृष्णा, कल्पना, इच्छा, वासना, भूली, भ्रांती अशा या सर्वांचे षडरस अन्न तयार केले. ते आनंद दत्त नाम अग्नीवर त्यांना शिजविले व ते षडरस पक्वान जगद्गुरु दत्तात्रय महाराजांना प्रेमाने, लीनतेने, नम्रतेने षडरस पक्वान सिद्ध करून व पंच अमृत म्हणजेच जसे पाची पक्वान मातेने श्रद्धेने, भावाने, भक्तीने तयार केलेले भोजन करून दत्त महाराजांना तृप्त केले. त्यांना फार समाधान झाले, त्यांना फार आनंद झाला व त्यांनी भोजन झाल्यावर 17वी जीवन कळा त्या 17वीचे जल प्राशिले, जे की आनंद दत्त मालक ही 17वी जल प्रत्येक जीवास दैनंदिन पाजत असतात, म्हणूनच हा जीव जिवंत असतो. असे 17वीचे जल प्राशन करून तृप्त झाले. वया कर्म भूमीला आलेले जीवाची दया माया, या माया बंधनातून, भवबंधनातून, षडरिपूतून, षडविकारातून, सप्तव्यसनातून, त्रिदोषातून, त्रिगुणातून, प्रपंच संसारमयी अंधकारातून या जीवाची म्हणजेच कोणत्या जो जीव आनंद दत्त नामाची अखंड सेवा करीत असेल, अशाच जीवाला म्हणजेच आनंद जीवाचा, जीव आनंदाचा या दोन्हीचा संबंध ज्या जीवाने जाणला तो विरळाच असे. समर्थ बाळगीर स्वामी महाराज सांगतात, व अशाच जीवाशी दत्त मालकाला दया येते व त्याच जीवासाठी ते निरालंब सृष्टीतून कर्मसृष्टीला आलेत व पाहतात तर काय, या अज्ञान जीवाला अविद्या मायेने, प्रपंचाने, देवी देवताने, विषय वासनेने पार बुडून टाकले आहे. त्याला स्वतः मी कोण आहे हीच जाण राहिली नाही. म्हणून दत्त मालक कृतायुगामध्ये अवतरले व ते अजूनही कलियुगामध्ये सुद्धा सह्याद्री शिखरी रहिवास ज्यांचा ती आनंदाच्या जीवाची वाट पाहत आहेत. कोणता जीव मला पूर्ण पश्चाताप करून त्या षडविकाराला, षडरिपूला, सप्तव्यसनाला, या त्रिदोषाला, त्रितापाला त्यागून आनंद दत्तांना शरण येईल व दया याचना करील व झालेल्या चुकीबद्दल किंवा चुकीचा या जीवाला पश्चाताप होईल व तो अंतकरणातून प्रेमाने, आवडीने, उत्कंठतेने आनंद दत्तात्रय महाप्रभू म्हणून हाक मारेल, अशी ती वाट पाहत आहेत. या कलियुगामध्ये ठाण मांडून बसलेत आला तो परत गेला नाही या विश्वाचा बाप. कारण या जीवाला अज्ञान भवसागरातून सोडवणूक करून आनंद मालकापर्यंत म्हणजेच मोक्षधामापर्यंत घेऊन जाण्यासाठी दत्तात्रय महाप्रभू आलेत. असे अनुसया माय आपणा सर्व साधू संत माय बाप अज्ञान जीवाला प्रेमाने, कनवळ्याने, वात्सल्याने सांगत आहे व तीच सांगत आहे. ती सर्व अज्ञान जीवाला, तुम्हाला, आम्हाला सर्वांना सांगत आहे. आनंद दत्त म्हणा, आनंद दत्त म्हणा व या जीवाचे स्वहित करून घ्या. मायबाप हो, मी अज्ञानी पामर बालक अनुसया मातेच्या वाणीचे काय वर्णन करू शकेल. ही अनुसया मायेचीच कृपा होय की जी माझ्यासारख्या अज्ञानाच्या मुखातून वधून घेतली व अत्रि ऋषी अनुसया माये व आनंद दत्त मालकांच्या चरणी नतमस्तक व कोटी कोटी दंडवत व प्रणाम करतो. व माझ्याने काही चूक झाली असेल, कारण झालीच असेल, तरी तुम्ही परज्ञानी साधू संत मायबापांनी मला क्षमा करावी व झालेली सेवा मी माझ्या गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करतो व माझ्या वाणीला विराम देतो व सर्वांना प्रेमाने, आवडीने, आनंदाने आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. चूक भूल क्षमस्व. सद्गुरु महाराज की जय. अत्रे ऋषी अनुसया माई की जय. आनंद अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त 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 समर्थ बाळगीर महाराज की जय. गुरुवर्य गंगागीर महाराज की जय. गुरुदेव श्री दत्तगिरी महाराज की जय.
आनंद देवदत्त मायबाप हो, आनंद देवदत्त.